मित्रांनो बघा, हे दिसतं ना, हे आपला मच्छीचं बंदर आहे इकडे. याला बघा निवती बंदर. ते मच्छी पण विकली जाते आणि इकडनं सगळ्या बोटी जातात. काल आम्ही जाऊन आलो तिकडे. इकडून जातात बोटी आपल्या ह्याला लाईट हाऊस वगैरे सगळे पॉईंट, डॉल्फिन पॉईंट. आणि मच्छी मार्केट मोठं मार्केट आहे इकडे बाबा. वा वा वा, छान असं मार्केट. त्याच्या स्वस्तामध्ये मिळतं मच्छी इकडे. बघा अरे मावरे बिवरे सगळे. होय कुठे मच्छी? हां आल्या ताजी आल्या बोटीमधनं. हे बघा या बोटीत ना, बघूया आपण. बघा आणि आता बोटीतनं आणल्यात बघा सगळे मासे. गावात घसरते पाय पाय घसरते. हे कुठली काही मासे आहे का? हे बघा तारले तारले पेरवी, तारले आणि पेरवी. आणि हे छोटे छोटे इथे पापलेट आणि हे ना भेटत सुरमई पापलेट. पापलेट जाळा वेगळं असतं, हां हां, सुरमई जाळा वेगळं असतं. हे छोट्या माशाचं जाळं आहे. तुम्ही सगळ्या लवकर जातात आणायला मच्छी आणायला इकडे म्हणजे फाट्याला 5 वाजता जातात. 5 वाजता. आणि आता मुंबईला जाता ही मच्छी का सगळीकडे? मच्छी मुंबईला ही लोकल येते. कुडाळा, कणकवली, हे आपलं सावंतवाडी लोकल, मापाणी पोळी लोकलला जाते. आणि बाहेर जाते मुंबईला मासे एक्सपोर्ट ना. ते पावसामध्ये मासा जातो. पाऊस आला का तर मोठा मासा एक्सपोर्ट होतो. चांगलं. छोटे मासे होत नाही एक्सपोर्ट. काय घ्यायची का मच्छी आपल्याला? मस्त ना, छान आहे. सकाळी आता पकड फोटो करतो. हे मासे मोठी फॅक्टरी इथे आहे महापंडित कापावर. आणि तेल ना बाहेर जातं अमेरिकेला तिकडे. आणि त्याच्या माशातून तेल निघतं. नंतर कॅप्सूल बनतात. पॉलिस्टर का कॅल्शियम कॅन्सरसाठी औषधं पण बनतात. म्हणजे औषधं तेल म्हणतात. आम्ही गोळी शाकाहारी आहेत, आमचा उपवास आहे, आम्ही खात नाही. पण गोळीत काय आहे ते मला माहिती नाही. ते जैन लोक नाही खात, त्यांना प्युअर व्हेज लागतं. तेल काढतात त्याचं तेल याचं बघा. परत पावडर निघते ना, ती परत खाद्याला जाते. बारीक त्याचं उडवलं ना, ती पावडर होते. आले म्हणे होती बघायला. बोटीला जायचं तुम्हाला का? जाऊन आलो काल. कुठे राहायला? आणि पहाटे इकडं सगळे जे टेम्पो. हे मच्छी मार्केट आहे. तर वाजले सकाळचे 9. आम्ही चहा पिलो. बरोबर मच्छी मार्केट बंद होतं सकाळी. लोक रात्री इकडे जातात मच्छीमार बांधव आपले फिशिंग करायला इकडे. कुठल्या माशाचं नाव काय आहे? तरली. आणि हे 2 ते प्रकारचे मासे त्यांनी दाखवले आम्हाला. हे मासे आहे. आणि हे आता हा मासा डायन मासा आहे. डायन मासा इथे पकडा, चपडीला पकडा. डायन मासा. डायन कुठे गेला? हा डायन मासा बोलतात. ते काकांनी आम्हाला दिला आहे हातामध्ये मस्त. तर हे मच्छी मार्केट आहे. आणि आता हे मासे आता इकडे टेम्पोमध्ये लागले बघा मागे. त्या टेम्पोनं जातात इकडे कोकणामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये सगळे विकले जातात ते मासे. आणि या माशापासून बोलतात तेल पण बनतं, औषधं बनतात, कॅप्सूलचे असतात ना कवर ते बनतात. बऱ्याच प्रकारचे गोष्टी या माशांमधून बनतात. हे संपूर्ण बंदर आहे, निवती बंदर. हे सगळे मच्छीमार बांधवत आहे. इथे तुम्ही लाईट हाऊस पॉईंट, आम्ही काल जाऊन आलो लाईट हाऊस वगैरे पॉईंट बघून आलो. आणि कुठला होता दुसरा मासा वेगळा तो? पेडवा मासा. हा मासा बरं पाचळा, याला पाचळा बोलतात. पाचळा हा पाचळा मासा आहे. पाचळा. आणि याचं काय म्हणजे महत्व काय? खायला चांगलं असतं ते. खायला मस्त एक नंबर लागतं. हे खाण्यासाठी 1 नंबर बोलतात हा मासा. पाचळा मासा. खायला एकदम. डॉक्टर लोक हे खायला सांगतात. हे बघा कीड मासा. जाळी खातो ना. हे कसं असतं उंदीर कसं दात असतं त्याला. जाळ्यांचं नुकसान करतो.
हा केड मासा आहे ना तर जाळी खातो, जाळ्यांचं बरं नुकसान 2-2 लाखाचं नुकसान करतो. बापरे, जळा तोडतो एवढा मासा. हा जाळ असं खायचं काम करतो तो असं खातो. डेंजर देतात. हा हे का दात डेंजर दात त्याचे आहेत. आवडून गेलं. नाही आता मेला आहे जावणार नाही. त्याला बोलतात केड मासा, केड केड मासा. अच्छा, मध्ये बोट घातलं तर डायरेक्ट तोडा जाळी पण तोडतो माणसा. एवढे डेंजर मासे पण आहेत. म्हणजे त्यांना लोकांना माहिती आहे कुठले मासे आपल्याला पकडायचे आहेत, कसे डेंजर आहेत. विषारी मासे पण असतात यामध्ये. ते त्याच्यानं विष बी आपल्या अंगात जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती आहे, त्यांनी ते करावं. मच्छीमारांना माहिती असतं कुठले मासे आहेत. हा मासा ढोमा मासा, ढोमा. आता हा वेगळ्या प्रकारचा मासा भेटला आहे ना. मुंबईला म्हणतात ना ढोमा म्हणतात ना, धोडी म्हणतात त्याला, धोडी मासा. दोडी मासा. आणि याचा फक्त खाण्याचा उपयोग आहे. खाण्याला एक नंबर खाणं. गरम गरम कढी काय खायची, बनवायची गरम गरम कढी खायची, बघायला जेवायला एक नंबर. आता हा माल तुम्ही होलसेलमध्ये घेऊन विकणार मच्छी? हे इथे लोकलला जातात. सगळे लोक येतात इकडून घेऊन जाते. हा लोकलला जातात मच्छी. कुडाळ, बांधा, हे सावंतवाडी, कणकवली, एअरपोर्टला मापूर मासे असतात लोकल. पावसाळा कधी बंद होणार तुम्ही जून नंतर? आता पाऊस आला वादळ आला का बंद, तोपर्यंत चालू असतं. चालू हे बारमाही मध्ये चालतं. ड्युटीचं बंदर ना वर्षाच्या 12 महिन्यात चालतं. फक्त वादळ आलं का 15 दिवस बंद राहतात. फक्त वादळ आता पावसाळ्यात काय फरक नाही पडत. नाही आम्हाला पाऊस आणखी चांगलं वाटतं पावसाळ्यात. 12 महिने चालू असतात यांच्या मच्छी मार्केट. फक्त वादळ असतं तर बंद करतात हे लोक. वादळ फक्त बंद करतात. आम्हाला कळतं वादळ यायचं तर आम्हाला समजतं हवामान कसं काय, मग कोणी जात नाही. तुम्हाला हवामान खात्याची पण गरज नाही. आम्ही बरोबर सांगणार हवामान सांगूच्या आधी आम्ही सांगणार आज उद्या परवा वादळ येणार. भरपूर मेहनत आहे यामध्ये. ही जाळी छोटी जाळी, ही जाळी परत येत नाही. किती तासाचं आता तुम्हाला असं आहे ना आपण जायचं आणायचं परत? एक तासाभरात जातं. जास्त आत नाही जात नाही. ड्युटीला तो गेलो आम्ही गेलो काल. त्यात पडल्या जातात. त्यात पडला. हां ते खडकांची ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला किंवा ह्या साईडला घेते. हे जायला पैसा खूप लागतो. थोडे पैसे पण माणसाला वाटायला येत नाही. पोलिसांचं टेन्शन नाही. एकदम नाजूक जाळी नाजूक असतात ना, तिलाही खराब होतात. त्याचा मेंटेनन्स करा परत. हां पण काय रिपेअरिंग करायचं, टाकून फेकून द्यायचं. हां जाळं पाण्याचं वर आलं आपलं तर नाहीतर ते गेलं असं आहे. खाली कधी खडक गावलं काय गावलं फाटलं याला पण एवढी मेहनत आहे म्हणजे सगळ्या प्रत्येक गोष्टीवर मेहनत वर आहे. आपण जाळं आलं चांगलं तर प्रत्येक गोष्ट इझी नाही. सगळ्या गोष्टीमध्ये मेहनत आहे, मेंटेनन्स आहे, त्याचा खर्च आहे. आणि प्रत्येक वेळी जाळी वेगळी असतात. कुळमी जाळी वेगळी, पापलेटची हे डिझेलची आहे ना बोट? बंद झालं. सगळं पेट्रोल डिझेल सगळं बंद झालं. सगळं पेट्रोल आणि ही महागाई वाढली पेट्रोलची ना. 2,000चे मासे भेटले त्यांना 2,000चे मासे जाणार. पेट्रोल होय 1,500 रुपयाचं. आता राहिलं का 4 माणसं बोटीवर जाणार. राहिलं का आणि इलेक्शन आहे त्याच्यानंतर अजून वाढतोय हां वॉर चालू आहे सगळ्यांचं. अजून महागाई वाढणार. परवडत नाही त्यामुळे रोजची आपली रोजची रोजी चालते. बाकी मला हातमध्ये बॅलन्स घ्यायचे राहणार नाही. कॉम्पिटिशन पण बरंच बघत येतो. हो खूप मोठी झाली आता. पूर्वी बोटी एवढी नाही, कमी बोटी होती, आता खूप मोठी झाली. प्रत्येकाचा धंदा. म्हणून लोकांनी सगळ्या मराठी मालवणीमध्ये बळा बोलतात. बळा रिबिन पिझ्झा रिबिन पीठ हे खातात लोक. आपण एक्सपोर्टला जातो 200-400 रुपये किलो आहे. 200-400 रुपये किलो बाहेरच्या देशात जातो हा मासा. बघा हा एवढा फेमस मासा आहे. फेमस मासा आहे. रिबिन रिबिन सारखा मोठा एकदम रिबिन मासा. चांगला मासा आहे एक नंबर. दात लागले ना रक्त बंद होणार नाही. सापासारखे आणि जर चावलं दात लागलंय तर रक्त बंद होणार नाही. डॉक्टर पण तुम्हाला म्हणजे काळजी घ्यायला घ्या माशाचा. सापासारखी पकडताना पहिला काळजी घ्यायला ते काढताना ते का डॉक्टरला खर्च आहे औषध पाणी करायला. तर हे सारंग काकू आहेत. आपण ह्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली की इकडे जे आहेत तर हे सारंग लोकांचे मच्छीमार बांधतात इकडे. आणि हे सगळं तुम्ही बघाल यांचे सगळे घरातले लोक हे मच्छीमारचा व्यवसाय करतात आणि त्याच्यातनं त्यांची रोजीरोटी चालते. तर तुम्ही निवतीला या इकडे आणि या मच्छी मार्गात तुम्ही मच्छी पण घेऊन जाता. स्वस्तात मच्छी मिळते इकडे. ते पूर्ण मार्केट येते, होलसेल मार्केट येते, स्वस्तामध्ये मच्छी मिळते. आणि इथे तुम्ही ते निवतीला ते लाईट हाऊस वगैरे पण इकडे जातात. आता हे 2 वर्षात एकदम फेमस झालेला पॉईंट हा खवणे नेवती बीच. तुम्ही या इकडे आणि टुरिझमसाठी चांगला स्पॉट पडला महाराष्ट्रामध्ये.
आणि फॉरेनपेक्षा तुम्ही फॉरेन फॅल इकडे तुम्ही जाता ना पण युरोप होतात कुठे ते मालदीव बाली आमचं पण बोटिंग आहे यांचा पण बोटिंग आहे व्यवसाय आहे यांचा पण प्रियंका सारंग यांचा आणि सगळे बघा हे सगळे मच्छी काढून आणले यांचे सगळ्या लोकांनी आणि आता हे सगळे मच्छी जाऊन ते लिलावत विकतात हो लिलावत कसं असतं तुमचं हो काकू लिलाव म्हणजे काय किलोने देतात लिलाव म्हणजे किंमत माशा हा माहिती आहे, पण किती पैसे कसे लावतात पैसे म्हणजे 100 रुपये 10 रुपये 20 रुपये मला पाहिजे तर तुम्ही ₹20 आता हे हे माझे मासे आहेत मग मी IPL ची बोली असते ना तशी बोली लावतो. आम्ही पाचशे म्हटल्यावर तुम्ही म्हणता 600. हा त्याला तुम्हाला परवाना असेल त्याला परवडणार ते पैसे ठेवत जाणार आणि कुठल्या प्रकारच्या माशाला वेगळे रेट असतात ना पापलेट म्हणजे वेगळे मासे आहेत ना प्रत्येकाला वेगळे चांगला मासा तर चांगला भाव सुरमईला वगैरे बांगडा वगैरे पापलेट भाव त्याला बोलीत ते जास्त आहे सुरमई बांगड्याला भाव चांगला असं बोलतात चांगला जेवढा मासा चांगला आणणार तुम्ही तेवढा चांगला भाव आहे जसे चांगले मासे असतील तसा भाव असतो आणि कमी मच्छी असला तर जास्त भाव असतो असं आहे ते मार्केटवर आहे जेवढं कमी तेवढं जास्त बघितलं डिमांड अँड सप्लाय बोलतात ना डिमांड अँड सप्लाय जेवढा सप्लाय कमी तेवढा डिमांड जास्त त्याचा भाव वाढतो जेव्हा डिमांड सप्लाय जास्त होतो तेव्हा भाव कमी होतो आणि जेवढी क्वालिटीची मच्छी असते त्यांना बाहेरच्या देशात पण मच्छी जातात बोलतात इकडनं बांधवांचं हे भागीरथी म्हणून आहे यांचं पण बघाल तर भागीरथी म्हणून यांचा सर्व्हिस आहे यांचा वेंडर आहे भागीरथी बोटिंग सर्व्हिस तर तुम्हाला ते लाईट हाऊस वगैरेला पण घेऊन जातात इकडनं आणि यांचं ते फिशचं पण आहे लाईट हाऊसचं पण आहे यांचं तुमचं जेवणाचं पण आहे का तिकडे रिसॉर्ट पण आहे तर रिसॉर्ट आहे बघा यांचा नंबर घ्या प्रियंका सारंग गौरवी सारंग आणि अथर्व सारंग तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा असतो तुम्हाला ते बुकिंग करून द्याल राहायची सोय खाण्याची सोय उत्तम तर तुम्हाला हे लोक तुम्हाला लाईट हाऊसला वगैरे घेऊन जाईल इकडचे पॉईंट आहे डॉल्फिन म्हाताऱ्याची चूल वगैरे तिथे पण हे घेऊन जातात हा ना हे बोटिंगचं तर निवतीला या आणि यांच्या बोटिंगला तुम्ही जावा सगळ्यांच्याच जा म्हणजे जेवढं सगळ्यांचे धंदे व्हायला पाहिजे आणि जेवढं जास्त जास्त याल ते आपल्या महाराष्ट्राचे पर्यटक वाढतील कोकणामधले तर आता आम्ही अजून तारले मासे तारले दाखव ना कोलेस्ट्रॉल आहे त्याला कोळशाचा असतो बिमारी गोळ्या काढतात ते आहे ते तेलाचे अच्छा तेलाच्या गोळ्या हे तेलाच्या गोळ्या ह्याच्यावर गोळ्या बिळ्या म्हणतात ते कोलेस्ट्रॉल ज्यांच्या गोळ्या म्हणतात कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या असतात ना त्यांचं कोलेस्ट्रॉल हाय होतं तर जास्त टेन्शन आलं बीपी वाढलं कोलेस्ट्रॉल वाढलं ते याच्यापासून गोळ्या पण म्हणतात चांगले म्हणजे औषधी मच्छी आहे त्या थोडं मोठं बंदर जागा ते राईटला पण सकाळी तुम्ही किती वाजता जाता तिकडे बोटिंग करायला 4ला सगळीकडे हेच आहेत मासे तावणार नाही ना तो मेलेले मासे आहेत हाताने आच्यातून तरी सगळ्या मुलं गावतो 171 हल्लं जाणार तुमच्या पोटाला हात न मारू खायला चांगले एक नंबर तेल असते तंदुरी जरा मस्त लागली हे स्टार्टरला चांगले संपते काय संपते काय
रवांचे मी आटतो. तरली भाषा बाबू आधी वाय एवढं जेवतो नाना तुम्हाला फ्राय करून द्या ना. गौरी काय करी चला जायचं काय मला जमणार. चला झालं मच्छी सोलून झाली मच्छी काढून. खाणार का बरं तेल मसाला? जायचं चल जाऊ चल बस. आता बनवा आहे पकड चालूच आहे. तर आता आम्ही इकडचं मच्छी मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे. नेवती बंदरवरती बाजूला ते बंदर आहे. इकडून सगळे मच्छीमार बांधव सकाळी 4 वाजता उठून जातात. तर हे मच्छी आणून झालेली आहे आणि ते बाकी टेम्पो लागले बघा. गेले होते टेम्पो टेम्पोतनं कोकणामध्ये कुडाळ बिडाळ मालवण तारखे इकडे जातात हे मच्छी विकल्या जातात. कुठली मासे होते आपण बोलते तरली बिरली मासे भरपूर आहेत. तरली वेगळ्या म्हणजे ते पापलेट वगैरे दिसत नाही. तरली मासे जास्त इकडे मिळतात. या जो नेवतीचा जो बंदर आहे तिथे आम्ही काल लाईट हाऊस बघितलं तिथे जातात हे मच्छी मार्केट करायला सकाळी लवकर. आणि मग इकडून सगळे वेंडर लोक येऊन घेऊन जातात इकडे. काय लिलाव लागतो जसं आपल्या मुंबईला लागतो ना लिलाव भाऊच्या धक्क्यावर तर इकडे पण लिलाव लागतो. त्या लिलावामध्ये चला हा मच्छी मार्केट एक्सप्लोर केलेला आपण नेवतीचा. तुम्ही पण येऊ शकता इकडे मच्छी मार्केट एक्सप्लोर करा आणि इकडच्या मच्छ्या घेऊन घ्या. स्वस्तामध्ये मिळतात मच्छी इकडे भरपूर स्वस्तामध्ये मच्छी मिळते तुम्हाला इकडे. आणि औषधी मच्छी पण बघितल्या तर बाबा ह्याच्यात औषधं पण म्हणतात मच्छीपासून. बाय बाय. तर बघा हे टेम्पोतनं चालले भरभरून मच्छी घेऊन चालले. आता आपण बघितलं मच्छी काढताना ते मच्छी आता पॅक करून टेम्पोतनं जातात विकायला. हे बघा मग मच्छी मार बायकाच आपल्या तर या सगळ्या मच्छी विकायला जाणार आता मार्केटमध्ये. इथं पण वाटतं तुमचं चला चला आम्ही लेट आलो आता. आम्ही सकाळी काढला आता. चला मच्छीचं मार्केट संपला बोलतात आम्ही लेट आलोय. तर ठीक आहे लेट आलो पण आम्ही थोडंफार तर बघायला मिळालं आम्हाला. मार्केट आहे मच्छी मार्केट सकाळी लवकर लागतात बोलतात. हे सगळं नेवतीचं पोर्ट आहे नेवती बंदर. इकडनं आम्ही काल गेलेलो बोटिंगने तिथे पॉईंट बघायला. हे सगळे आहेत ना पॉईंट.
निवती लाईट हाऊस. चला आता आपण संपवतो इकडे ब्लॉग. मच्छी मार्केट हॉल एक्सप्लोर करून निवतीचं. निवती फिश मार्केट एक्सप्लोर झालं आणि हा समोरच आमचं घर आहे. हे आपलं नानांचं घर. आता आम्ही जातो ब्रेकफास्ट करून जाणार देवबागला. तर हे मच्छी मार्केट एक्सप्लोर केलं. काल आम्ही लाईट हाऊस आणि सगळं करून आलो पॉईंट्स वगैरे. आम्हाला फक्त डॉल्फिन नाही दिसलं डॉल्फिन. ठीक आहे ते पण मेन पॉईंट सगळे आम्ही कवर केलेत. चला बाय बाय मित्रांनो. हे आलं आपलं कुठलं हेच हे आपलं आहे तुमचंच आहे. बघा कॅब पण मिळतं तिकडे म्हणून ना काय तिकडे ना. हो हे नानांचं हे आहे शिंपल्यांचं दुकान. मॅडम शिंपली विकायला बसतात. अच्छा यांनी गणपती वगैरे बनवले बघा याच्यामध्ये शिंपल्यांमध्ये. शिंपल्यांच्या माळा पण आहेत. हे जरा पकड ना हातात घेऊन दाखव ना जरा. ते शिंपले दाखव. साराला आवडतील ना शिंपले. हे सगळे शिंपले आहेत. आणि हे आपल्या नानांचं दुकान आहे गणगौरवाल्यांचं. तर हे इकडे शिंपले बिंपले वेगवेगळ्या प्रकारचे हे असे कासव पण आहे. टॉर्टाईज आहे. शिंपल्यांपासून बनवलेल्या वस्तू आहेत. साराला हे आवडेल शिंपले हे वाले. आम्ही येतो थोड्या वेळाने घ्यायला. चला बघा हे बघा बीच आहे ना. बीच एकदम बाजूलाच आहे निवतीचा बीच. आम्ही आता नानांच्या घरातून निघालो इकडनं. मागे तुम्ही बघाल ना हे समोर ते घर आहे ते नानांचं मागे आहे ना ते मागच्या साईडला. हा इकडनं गल्ली अशी छोटीशी आणि या गल्लीमध्ये नारळाची झाडं वगैरे आहेत आणि बाजूला समुद्र आहे. तर आता आम्ही जात आहोत समुद्रावरती. थोडेफार इकडचे व्हिडिओ बघून घेऊन निवतीच्या बीचचे. नंतर आम्हाला जायचं आहे देवबागला. स्विमिंग करायची स्विमिंग. तर हा आहे निवतीचा बीच. आता मागे ते राईटला आपण बंदर बघितलं. हा निवतीचा बीच आहे. हा एकदम क्लीन आहे स्वच्छ बीच आहे. एकदम छोटासा बीच आहे पण चांगला आहे. इथे पण घरं आहेत. लोक बघा इथे खेळतात लोक. माझा व्हिडिओ पण होता चालू आहे व्हिडिओ. फक्त फिरव कॅमेरा. हे पुढे हा निवतीचा किनारा बघा किती स्वच्छ किनारा इकडे. मी काल येऊन गेलो इथे आणि आता बस सकाळी आता आम्ही आलो. सकाळी पण बोलू रात्री आम्ही लेट आलो. 7:30 वाजून गेले तेव्हा पूर्ण काळोख पडलेला. सकाळपर्यंत बीच एक्सप्लोर करू इकडचा निवतीचा. तर हे मस्त नारळाची झाडं समुद्र किनारा जास्त स्वच्छ सुंदर फक्त इकडे समुद्र किनारा बघाल ना थोडंसं उथळ आहे ते दाखवलं बघा. बाकी आपण जातो ना अलिबाग नावगाव बीचवरती बघाल किंवा सपाट असतो किनारा. आणि आपल्याला स्लोपवाला समुद्र किनारा आहे. पूर्ण आम्ही बघून येईल आतमध्ये जाऊन. आय लव्ह यू पण आहे. कुठं बाहेर या सगळ्या बोटी बघताय तुम्ही. या चालले बोट इथून ते घेऊन जातात आपला डॉल्फिन सफारी म्हातारीची चूल लाईट हाऊस आहे ना. ह्या सगळ्या बोटी जातात तिकडे. आता जवळजवळ 30 किलोमीटर आतमध्ये घेऊन जाते आपल्याला. आणि तुम्ही बघा इथे त्यांना फक्त 500 ते 6,000 रुपये खर्च असतो बोटिंग आतमध्ये जायला. त्यामुळे शेअरिंगमध्ये गेला तर तुम्हाला 500 ते 700 रुपये घेतात हे लोक. आणि जर तुम्ही जर अख्खीची बोट घेतली तुमची मोठी फॅमिली असेल तर
तुम्हाला 5-6 हजार रुपये खर्च आहे आतमध्ये जायला. पूर्ण पॉईंट 10 पॉईंट फिरवतात ते आपल्याला आतमध्ये. पण भरपूर आतमध्ये म्हणजे जवळजवळ 30 किलोमीटर ठाणे ते मुंबई एवढं अंतर आहे. 30 किलोमीटर आतमध्ये घेऊन जातात ते. हा बीच होत्यात आलो आम्ही. त्याला मस्त मित्रांनो आता आमचा निवती बीच, काल खवणे बीच झाला पहिल्या दिवशी. सेकंड डेला आम्ही निवती बीच केलेला आहे. आणि आता वाज संडे, आता आम्ही चालू देवबागला. थोडा नाश्ता पाणी करून मग आम्ही जाऊ देवबागच्या दिवशी रवाना होऊ. तर हा कोकण ट्रिप आमचा मोठा ट्रिप होणार आहे 5 दिवसांचा. खवणीला कायाकिंग फेमस आहे. इथे तुम्ही बघाल तर इथे फिश मार्केट पण आहे. आणि इथे तुम्हाला ते आतमध्ये घेऊन जातात समुद्राच्या आतमध्ये, ते पण फेमस आहे. तर जेवढे लोक येतात ते बघायला पॉईंट, म्हातारीची चूल, लाईट हाऊस, तर सर्वच लोक निवतीला येऊन मग इकडे बोट लागला असतात त्यांच्या. इथे बरेच प्रकारचे वेंडर्स आहेत तुम्हाला घेऊन जायला. आणि हे कोकणाची माणसं पण चांगली आहेत, सगळे कोऑपरेटिव्ह माणसं आहेत. जेवण चांगलं आहे इकडचं. राहण्याची सोय पण चांगली आहे इकडे, घरगुती आहे. तर लक्झरी नाही आहे पण घरगुती आहे. चांगलं आहे लोक इकडचे. जेवण तुम्हाला चांगलं मिळेल. गोव्यापेक्षाही इकडचे बीच एकदम क्लीन आहेत आणि चांगले फिरण्याचे बीच आहेत. चला तर आता आपण हा बीच संपवतो इकडे. बाय बाय. आणि जातो आता